नमस्कार, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. अपना नाम आसमां की ऊंचाइयों तक जिन्होंने पहुंचाया, ऐसे होनहार इंजीनियर वैभव चौधरी हमारे बीच यहाँ पर मौजूद है. वैभव सर, तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत. सरांची 2023 मध्ये MGM कॉलेज इथून डिग्री पूर्ण झाली आणि 3 वर्षाच्या या चांगल्या यशस्वी अनुभवामधून बरेच सारे त्यांचे रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्स त्यांनी पूर्ण केले. तसेच रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा त्यांचं मोठं काम सुरू असतं आणि सरांचे आत्ता 8 मोठी प्रोजेक्ट सुरू आहेत. तर आत्तापर्यंतचा हा अनुभव यशस्वी प्रवास कसा होता? सर, बेसिकली जेव्हा प्रायमरी एज्युकेशनला होतो मी, तेव्हाच मला इंटरेस्ट निर्माण झाला आपल्या सिव्हिल ब्रांचमध्ये. बेसिकली त्याचं कारण म्हणजे आमचा घरचा बिझनेस आणि ते मला वाटतं जेनेटिकल इंटरेस्ट माझ्यामध्ये निर्माण झाला. त्यानंतर जो मी जेव्हा 11-12 पास आउट झालो आणि MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं BTech साठी, तेव्हा माझ्यामध्ये इंजिनिअरिंगचा फ्लक्स निर्माण झाला सिव्हिलचा. तेव्हापासून मला इंटरेस्ट निर्माण झाला आणि बस मेहनत करत गेलो. वाह वाह, क्या बात. मग आतापर्यंत मग तुमचा एवढा मोठा प्रवास झाला आहे पूर्ण आणि बरेच तुमचे प्रोजेक्ट झाले आहेत. तर फॅमिली म्हणा, फ्रेंड्स म्हणा, ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, ज्यांनी तुम्हाला मोटिवेट केलं, पण त्यामधून तुमचे मेन प्रेरणास्थान कोण आहेत? मला श्रेय द्यावं वाटतं माझ्या वडिलांना. कारण जे हालाकीची परिस्थिती पूर्ण होती जेव्हा माझ्या वडिलांच्या यंग एजमध्ये, मी तर कधी हालाकीची परिस्थिती पाहिलीच नाही, आपल्या नशिबाने सांगितलं भेटल्या यावेळेस. पण जेव्हा ती हालाकीची परिस्थिती होती तेव्हा त्यांनी म्हणजे इन्कमची जास्त अपेक्षा न करता मेहनतीवर जास्त फोकस केला त्यांनी. आणि जे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये फोकस, जे मेन गोष्ट आहे, मेहनतीलाच मागे पडायला जमत नाही माणसाला स्टार्टिंग फेजमध्ये. नंतर मग सिव्हिल ब्रँच अशी आहे की आपल्याला नंतर कधी कमी पडू देतच नाही. बरोबर. त्यामुळे माझे प्रेरणास्थान माझे वडील. ओके. वैभव सर, तुमचं या क्षेत्रामध्ये खूप मोलाचं योगदान असतं आणि कुठलंही कन्स्ट्रक्शन सिव्हिल इंजिनियर शिवाय होऊ शकत नाही, बरोबर? तर ज्या नवीन कल्पनाच आहेत, ज्या काही नवीन आयडियाज आहेत, ते वाढतं तंत्रज्ञान, त्याचा तुम्ही कशा प्रकारे लाभ घेता कन्स्ट्रक्शनमध्ये? वाढतं तंत्रज्ञानाबद्दल जर बोलायला गेलं तर सध्या अशी परिस्थिती आहे की मॅन्युअल मीन्सनं जे आपण जे काम करत होतो आतापर्यंत, त्याच्यामध्ये जे प्रोडक्शन जे होतं, प्रोडक्शन इन द सेन्स आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कन्स्ट्रक्शन जास्त जे म्हणतो आपण, ते खूप कमी होत होतं. तर आणि ते आज मेकॅनिकल मीन्सने काम इतकं फास्ट होत आहे की म्हणजे ते आपण 10 वर्ष आधी 20 वर्ष आधी एक्सपेक्ट पण केलं नसलं एवढं. त्यामुळे आपण मेकॅनिकल मीन्सचा खूप वापर केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे, जसं की आता आपण 2D प्लॅनिंग करतो, मोस्टली भरपूर जण त्यांना 2D प्लॅन समजत नाही. जे थर्ड डायमेन्शनचा जे व्ह्यू असतो तो आपण यूज केला पाहिजे. बरोबर. 3D आपण 3D जर डिझाईन वगैरे घेतलं स्टार्टिंगला, पूर्ण आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला रिक्वायरमेंट्स पण आपल्या क्लिअर होतील. बरोबर. कन्स्ट्रक्शन कसं होणार आहे, आपल्याला पूर्ण लुक पण दिसेल, सगळ्या गोष्टी माहिती होतील. नवीन वाढत्या तंत्रज्ञानाचा आपण वापर केलाच पाहिजे. बरोबर. वैभव सर, मला सांगा, अकुशल कामगार, अनस्किल्ड लोक ज्यांना आपण सोबत ठेवून कामं करतो, काही लोक करतात पण तसं, तर त्यांना सोबत ठेवणं किती धोकादायक आहे? अशा लोकांना सोबत घेऊन काम करणं. हे बघा, आता अकुशल कामगार, आता परिस्थिती अशी असते कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्या की बेसिक कामगारापासून ते सिनियर एक्झिक्युटिव्ह जे असतात, सर्वांनाच त्याच्यामध्ये म्हणजे आपापलं जे योगदान असतं ते प्रत्येकाचं योगदान लागतंच. कोणाचं जरी एकदम त्याच्यामध्ये कमी असेल तर ते आपलं काम अधुरच राहतं. बरोबर. त्यांची आवश्यकता असतेच, पण आपण इंजिनियर म्हणून सगळ्या पूर्ण टीम मध्ये जे कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, त्या कोऑर्डिनेशनसाठी आपण अनस्किल्ड लेबरला आपण ट्रेनिंग दिली पाहिजे. येस. ठीक आहे. सर, जेव्हा कन्स्ट्रक्शन तुम्ही करत असता तेव्हा साहित्य निवडीविषयी तुम्ही काय काळजी घेत असता? साहित्य निवडीविषयी जर बोलायचं झालं तर आता कसं एरिया वाईज मटेरियल डिपेंड करतंय. जसं की काही एरियामध्ये जे आता आपलं अर्थ जे क्रस्ट आपण जो म्हणतो, त्याच्यामध्ये ॲग्रिगेट मध्ये डिफरन्स खूप येतो. तर आपण साईज, शेप वगैरे बघू शकतो. बरोबर. त्याची कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आपण चेक केली पाहिजे. काही नंतर काही वेळेस काय होतं, आपल्याला नॅचरल स्ट्रेंथ भेटत नाही, पण आपल्या आयकॉन स्टीलच्या माध्यमातून मी सांगू शकतो. मला सांगायची इच्छा आहे की बाबा, असं नॅचरल सायन्स असं काही नसतं, आपण आर्टिफिशियल सँड वापरली पाहिजे. बेसिकली सँडचं कामच नाही की स्ट्रेंथसाठी सँड मॅटर करतच नाही मुळात. सगळ्यांचा हा गैरसमज असतो. जर आपण कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जर चेक केली नॅचरलचा एक क्यूब कास्ट करून आणि आर्टिफिशियल, तर स्ट्रेंथ तेवढीच आहे, स्ट्रेंथमध्ये डिफरन्स काहीच येणार नाही. ओके. ठीक आहे. विशिष्ट हवामानाच्या परिस्थितीनुसार तुमच्या अभियांत्रिकी पद्धती अंमलात आणण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलता? जसं की आम्ही काय करतो,
आपल्याला तर माहितीच आहे, कॉन्क्रीट आपण कास्ट करता वेळेस खूप मेहनत घेतो, पण कॉन्क्रीट कास्ट झाल्यानंतर आपण क्युरिंगकडे थोडं का होईना थोडं दुर्लक्ष होतं आपलं. तर क्युरिंग मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट कॉन्क्रीटचा क्युरिंगच आहे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू. तर क्युरिंग मध्ये आपण टाईप ऑफ क्युरिंग जे आहेत मेथड्स ते आपण अंमलात आणलं पाहिजे, जे की जास्त आपल्या एरियामध्ये आणखी तेवढं होत नाही. तर टाईप ऑफ क्युरिंग मध्ये स्पेशली मेम्ब्रेन क्युरिंग, म्हणजे कॉस्टिंग पण वाढत नाही आणि क्युरिंग पण खूप छान होते, तर आपण ती अंमलात आणली पाहिजे. अशी टाईप ऑफ क्युरिंग आहेत ते आपण वापरला पाहिजे. ओके ओके. दीर्घ आयु किंवा टिकाऊ बांधकामासाठी रचना आराखडा, ज्याला लेआउट म्हणतो आपण, तो किती महत्त्वाचा आहे? याबद्दल जर बोलायचं झालं तर आपण पाहू शकतो राजे महाराजांच्या काळापासून जे मोठे स्ट्रक्चर्स बनलेले आहेत ते आज पण जशा तसेच आहेत आणि चिरकाल टिकतील, हे आपल्याला दिसतच आहे. बरोबर बरोबर. पण आपण जे इतके आपण म्हणजे वयाचे 20-22 वर्ष आपण एज्युकेशनमध्ये पूर्ण टाकून सुद्धा आपण त्या क्वालिटी स्ट्रक्चर्स आपण आणखी बनवू शकत नाही. येस येस येस. तर तेव्हा त्यांनी जे मटेरियल वापरलेलं आहे किंवा त्यांनी जे काम करता वेळेस प्लॅनिंग फेज जे होता त्यांचा तो इतका बेस्ट होता, तर तो मला वाटतं की आपण प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग वर जास्त फोकस केला पाहिजे. येस येस येस. ठीक आहे. वैभव सर, मला सांगा, अभियांत्रिकी क्षेत्राच्या भविष्याबद्दल तुमचा दृष्टिकोन काय? अभियांत्रिकी क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर स्पेशली मी सांगेन आफ्टर कोरोना बॅचेस आणि स्पेशली इन सिव्हिल इंजिनिअरिंग, सगळ्यांना असं वाटतं की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये स्कोप नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये इतका स्कोप आहे, आज माणसांची गरज आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, सिव्हिल इंजिनियरची गरज आहे, पण ती क्वालिटी इंजिनियर जी आहे ती आज आपल्याला मिळत नाही. बरोबर बरोबर. स्वतःला इम्प्रूव्ह करून येस येस इन्कमची अपेक्षा न ठेवता काही 3 ते 4 वर्ष आपण जर चांगली मेहनत घेतली तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये खूप स्कोप आहे. येस येस, बरोबर आहे ना सर. कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये सक्सेस होण्यासाठी कुठले कुठले स्किल्स असावेत? हे बघा, आता स्किल्स जर आलं तर टाइमनुसार माणसाला चेंज व्हावं लागतं. तर सध्याची काळची गरज अशी आहे की प्रोजेक्ट मॅनेजमेंट, मी त्याला म्हणेल प्रोजेक्ट मॅनेजमेंट आता अशी कशी आहे की आपल्या कन्स्ट्रक्शन फेजमध्ये सगळ्यांनी मिळून काम करावं लागतं. जसं की आता मी थोड्या वेळेस मेन्शन केलं, वर्कर्स पासून ते सिनियर एक्झिक्युटिव्ह पर्यंत. बरोबर. तर या सगळ्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं महत्त्वाचं आहे. सही सही. तर त्याच्यामध्ये या कोऑर्डिनेशन मध्ये सगळ्यात मेन आहे प्रोजेक्ट मॅनेजिंग स्किल. आणि परत सिव्हिल इंजिनिअरिंग अशी ब्रँच आहे की माणसाची पेशन्स लेवल चेक करते. बरोबर. तर माणसांना पेशंट राहून सगळ्यांना गाईड करूनच पुढे जावं लागतंय. ओके ओके. वैभव सर, मला सांगा, कन्स्ट्रक्शनसाठी जेव्हा आपण स्टील निवडायला जातो मार्केटमध्ये, काय काय पाहायला पाहिजे? कुठल्या कुठल्या गुणवैशिष्ट्यांना प्राधान्य दिलं पाहिजे आपण स्टील निवडताना? मला तर असं वाटतंय की जसं आपण म्हणजे काही आपलं डिसीज वगैरे थोडंफार जरी आपल्याला वाटलं तर आपण काय करू, लगेच डॉक्टरला आपण इमिडिएटली कॉन्टॅक्ट करतो. करेक्ट करेक्ट. तर घर बांधकाम असो किंवा कुठलंही स्ट्रक्चर आपण म्हणजे जेव्हा बिल्ड करायचं असेल तेव्हा मला वाटतं आपण इंजिनियर्सला एकदा व्हिजिट केलं पाहिजे, त्यांची आधी स्ट्रक्चर डिझाईन घेतली पाहिजे. त्या डिझाईन मध्ये त्यांनी कुठलं ग्रेड ऑफ स्टील, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. येस, त्यांचा सल्ला घेऊन आपण प्रोसीड केलं पाहिजे. येस येस. स्टील कशी असायला पाहिजे तुमच्या मते? म्हणजे काय गुणवत्ता असायला पाहिजे स्टीलमध्ये? जनरली आपण बाहेर जर बघलं तर सिंपल टेस्ट, आपण फिजिकल टेस्ट घेतली पाहिजे त्याची. ते जर आपण हातात जर कुठला पण ग्रेड असेल स्टीलचा, आपण हातात जर घेऊन जर त्याला बेंड करायला पाहिजे तर ते बेंड नाही झालं पाहिजे. सेकंड थिंग, ते रस्ट झालेला असू नाही. बाकी तर मग आपण इंजिनियर अपॉइंट केल्यावर इंजिनियर आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतात. ओके ओके ओके. सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं कमी खर्चात घर व्हावं, कमी बजेटमध्ये, त्याबद्दल तुम्ही काय म्हणताय? मला असं वाटतंय की आपण कमी खर्चामध्ये घर बांधू इच्छित असेल तर आपण आपल्या स्ट्रक्चरचे वजन जे आहे ते कमी करायला पाहिजे. जसं की आता आपण जर समजा ब्रिक्स वापरला, त्याचं वजन वाढेल आणि जेवढं पण वजन आहे तर आपल्याला स्लॅब टू बीम्स टू कॉलम, कॉलम्स टू फाउंडेशन आपल्याला लोडिंग पूर्ण ट्रान्सफर करावं लागते. त्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर वाढण्यावर सगळं खर्च वाढणार. बरोबर बरोबर. तर होईल तेवढं आपण वजन कमी करायला बघायला पाहिजे. जसं की आपण त्या जागी आपण ब्रिक्सच्या जागी आपण हॉलो कॉन्क्रीट ब्लॉक यूज करू शकतो. येस येस. परत आपण डेड लोड जे असेल घरातलं ते पण कमी करू शकतो. त्या हिशोबाने मग आपण स्ट्रक्चर डिझाईन कमी करू शकतो. समजा आपल्याला पूर्ण रिक्वायरमेंट्स त्याच्यामध्ये होऊ शकतात. ओके. वैभव सर, तुमचे बरेच प्रोजेक्ट झाले आहेत आणि इथून सुद्धा पुढे आहेत तुमचे बरेच प्रोजेक्ट्स, त्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर केलाय का? येस, आयकॉन स्टीलचा मी वापर केलाय. माझा आत्ताच काही दिवसाआधी मी ब्रिजचा प्रोजेक्ट केलाय. त्या प्रोजेक्टमध्ये जवळपास मला 60 टनचं स्टील लागलेलं आहे. त्यापैकी मी
35 टन स्टील आपला आयकॉन स्टीलचा वापरलेला आहे आणि रिझल्ट खूप छान वाटला. क्या बात, क्या बात. कंपनी सर्व्हिस वगैरे कशी वाटली? एकदम बेस्ट. त्यांचं फक्त म्हणजे परचेस आपण करूजेपर्यंतच नाही तर तिचं स्ट्रक्चर पूर्ण उभं राहूजेपर्यंत त्यांचं व्हिजिट असतात साईटवरती, मार्गदर्शन पूर्ण असतं त्यांचं. ओके. वैभव सर, तुमचा आतापर्यंत सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट कोणता आहे, आयकॉनिक प्रोजेक्ट? माझा आयकॉनिक प्रोजेक्ट ब्रिजचाच आहे. त्यामध्ये बेसिकली कसं आहे, आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये चुकीला माफी नाही. म्हणजे हिट अँड ट्रायल जे आहे आपण करू शकतच नाही. कुठलं पण आपण काम केल्यानंतर त्याचा रिझल्ट यावंच लागेल. जर नाही आलं तर मग ते स्ट्रक्चर कोलॅप्सच होईल. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते पहिलेच, आणि काय होईल याचा खूप विचार करावा लागते पहिलेच. करेक्ट, करेक्ट. तर प्लॅनिंग फेज खूप महत्त्वाची आहे. येस, येस, येस. ते आपण विचार करून प्रोसीड करायला पाहिजे. नक्की, नक्की, नक्की. वैभव सर, ज्यांना घर बांधायचंय पण या क्षेत्रातलं नॉलेजच नाही आहे बिलकुल, अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने? ज्यांना नॉलेज नाही आहे त्यांनी मला वाटतं आधी आपण इंजिनियरलाच भेट दिली पाहिजे. येस, येस. आणि आपल्या रिक्वायरमेंट्स जे आहेत ते पूर्ण त्यांना मांडल्या पाहिजे त्यांच्यासमोर. ओके. मग आपल्या रिक्वायरमेंट्सनुसार आणि आपलं बजेट यानुसार आपल्याला इंजिनियर व्यवस्थित आपण करू, इंजिनियर आपल्याला व्यवस्थित सजेशन देऊ शकतात. येस, येस. त्याप्रमाणे आपण काम करू शकतो. ओके, ओके. थँक्यू सो मच वैभव सर, आपण आलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण सर्वांना दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या वतीने. थँक्यू.